नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. प्रेक्षकांनो, आपल्याला लवकरच मालिकेत एक नवीन पात्र बघायला मिळेल, सर्जी हे. या सर्जीनेच विजयला घरात प्लांट केलेलं असतं आणि म्हणूनच विजय मुद्दामूनच रम्याच्या आयुष्यात आला आहे. रम्याला आता असं वाटतंय की ती विजयचा वापर करून घेते, पण विजयच तिचा चांगलाच वापर करून घेतोय, काव्या आणि पार्थच्या आयुष्यात विष का लावण्यासाठी. तर या सर्जीचा विजयला कॉल येतो. म्हणतो, "जे काम सांगितलं होतं ते झालं ना?" त्याने विजयला काव्याचं मिसकॅरेज करण्याचं काम सोपवलेलं असतं. तर विजय म्हणतो, "नाही सर्जी, एक प्लॅन फसला, पण आता दुसरा प्लॅन फसणार नाही." तर आता विजय काय दुसरा प्लॅन करेल? तर इकडे मानिनी डॉक्टरांनी सांगितल्यानंतर खूपच घाबरलेली असते, की काव्याची प्रेग्नन्सी जरा नाजूकच आहे, तिची जरा काळजी घ्या. त्यामुळे तिला झोपेतही वाईट स्वप्न पडत असतात. बाळाच्या बाबतीत ती दचकूनच उठते, बघते तर हे तिचं स्वप्न असतं. ती ओढते, म्हणते, "देवा लक्ष ठेव" आणि उठून पार्थकडे जाते. पार्थला सांगते, "पार्थ, काव्याची जरा जास्त काळजी घे. बाळ घरात येईपर्यंत कुठलीही बाळाची वस्तू घरात आणायची नाही." तर हे ऐकून पार्थ पण चिंतेतच पडतो, कारण त्यांनी पण बाळासाठी काही गोष्टी आणलेल्या असतात. आता मानिनीची भीती खरी ठरेल का? हा नवीन काव्या पार्थचा दुश्मन कोण असेल? हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.